जमा करून ही 1-1.5 महिना झाला, पण दादामुळे जरा थोडं लेट झालंय. पण हे गिफ्ट त्यांना आमच्या दोघांकडून मनपूर्वक आभार. आज आपल्या सगळ्या उपस्थितीमध्ये मला दादाच्या खूप जाणवते. पण तरी पण या व्यक्तीने आज 33 वर्ष एवढं काम करून तर पब्लिक मध्ये काम करणं काय खाऊ नाहीये. त्या सगळ्यांना माहिती. आज पब्लिक मध्ये काम करताना काय वेदना होतात, काय होतं. सलग 33 वर्ष काम करून आणि आजही तुम्ही आतमधून बाहेरपर्यंत सगळीकडे जी साफसफाई दिसते ना, ती केवळ यांच्यामुळे. पण कधी थकलेलेच नसतात. कामावरून आले, डबा ठेवला तर पहिलं त्यांचं काम म्हटलं ते फडका उचल, साफ करतो ते साफ करतो, हे त्यांचं वाखाणण्यासारखं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली गेल्या एप्रिलला, म्हणजे आता 26 वर्ष चालू आहे. 26 वर्षामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि व्यवहारिक ही कुठलीही साथ माझी त्यांना मिळाली नाही. कारण मला अगदी 15-20 वर्ष झाले मला सायटिकाचा भरपूर त्रास आहे, पायाचा खूप त्रास आहे. तरी पण ह्या नोकरीमुळे आज जो काय दागदागिना आहे, 4 साड्या आहेत, शंतनूचं इंजिनिअरचं इयर जे आहे, जो खर्च आहे किंवा त्यांनी विशारद पूर्ण जे केले ते केवळ यांच्या मेहनतीने. गावचं घरातलं सगळं सांभाळायचं. आई होत्या तोपर्यंत 2016ला आई आमच्या गेल्या, त्यापासून गावचा खर्च सगळा थांबला. पण तिथे जाणं हे अलिबागचं त्यांना माहिती आहे. दररोज जायचं, सकाळ संध्याकाळी यायचं. हे सगळं त्यांनी करून, एवढं सगळं करून परत ते चांगले आहेत. आज त्यांना काही नाही, डायबिटीसचा त्रास सगळ्या लहान मुलांना पण होतो. पण परमेश्वर असं त्याला सुखी समाधानी आनंदी ठेव. आणि हे सगळं करण्यासाठी दुःख सगळं बाजूला ठेवून केवळ त्यांचं कोण कौतुक व्हावं म्हणून मी हा तुम्हाला सगळ्यांना, ही सगळी ती जेवढी जमली आहेत ना, ही सगळी माझी प्रेमाची माणसं आहेत. इथे बाहेरचं कोणी नाही आहे. ही मावशीची मुलं आहेत, हे सगळे, पण हे सगळे कोण आहेत? हे सगळे हे सगळे माझी प्रेमाची माणसं आहेत. मी सगळे आलेले आहात, आम्हाला खूप खूप आनंद आहे. त्यामुळे शंतनूने मी याचं थोडंसं आभार मानतोय. 2 मिनिटं थांबा बाबू. शंतनूकडून आणि माझ्याकडून त्यांना एवढ्या वर्षाची इथे काम त्याबद्दल